वाह, नमस्कार. व्हेरी गुड. आज कोणाच्या नशिबात तू आहेस ते आम्हाला बघायचंय. काय सांगतोय? तुला पण बघायचंय? अरे बापरे, अरे बापरे, तुम्ही आलात. क्या बात आहे, व्हेरी गुड. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या लाडक्या आणि धमाकेदार कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेर माशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत बदलापूर येथे आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे जमलेल्या आहेत आणि सगळ्यांना हुकुमाची राणी व्हायचंय. पण आपल्या नेहमीच्या आणि रोजच्या भागामध्ये एकच हुकुमाची राणी होते, जिला मिळणारे अर्थातच हा माहेरचा आहेर म्हणजेच मायक्रोवेव्ह. आणि जी उपविजेती होणार आहे तिला मिळणार आहे इंडक्शन. किंवा बघूया इंडक्शन आणि मायक्रोवेव्ह कोणाच्या नशिबात जाते, ते कोण होते हुकुमाची राणी जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा आपल्या पहिल्या खेळासाठी ज्या ताई सहभागी होणार आहेत त्यांनी पटापट इथे यायचे. बरं या. पडला हा. आणि पुन्हा एकदा सगळ्या ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेला आहात. कसं वाटते ताई? मस्त, छान छान वाटते. खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली आज. अच्छा, पण मग असे खेळ आधी वगैरे कधी खेळले? नाही, ऍक्च्युली सोसायटीमध्ये असता, पण ऑन कॅमेरा फर्स्ट टाइम खेळते. ऑन कॅमेरा फर्स्ट. किती वर्ष झालीत लग्नाला? 8 वर्ष झाली. भाऊजी कसे आहेत? मस्त, छान एकदम. आई स्वभाव वगैरे कसं एकदम छान व्यवस्थित? जास्त रागवतात? नाही नाही नाही, छान आहे. शांत आहेत. हो. बरं. आणि मग कुठला चित्रपट बघितला पहिला लग्नानंतर? चित्रपट ओके जानू. ओके, बरं बरं, ठीक आहे. पण हा ओके जानूच का, म्हणजे असं? नाही, तोच रिलीज झाला होता त्यावेळेस. मग तो बघित. हा. ओके. मग भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात? त्याच नावाने हाक? कांचनच होता. हो. अच्छा. आणि माहेर कुठल्या नावाने हाक मारायचे? माहेरी पण कांचनच बोलता. अच्छा, मग भाऊजी पण कांचनच? हो. नाही नाही, काहीतरी असणार नाव. कांचनच बोलता. कांचनच बोलतात. वा, व्हेरी गुड ताई, खूप खूप शुभेच्छा तुला. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव पूजा सागर चापके. पूजा ताई. माहेर कुठलं? अकोला. आणि सासर? अमरावती. वा, व्हेरी गुड. किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष. भाऊजी कसे आहेत? मस्त आहे. ताई, हा जो वेळ असतो, म्हणजे आता कसं आहे की तुमच्या या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून हा, स्वतःच्या हक्काचा वेळ मिळत नाही, स्वतःच्या आनंदासाठी. तेच त्यासाठी आज वेळ काढून आलोय आम्ही सर्वजणी. तेच मला विचारायचं होतं, कसं वाटते? मस्त वाटत. पण हा जो हक्काचा वेळ आहे तो फार महत्वाचा आहे. खूप महत्वाचं आहे, कारण तो वेळातून वेळ काढावा लागतो. अच्छा. कारण असा रोज मिळत नाही करायला. असं काही असलं कार्यक्रम वगैरे तरच आपल्याला हा वेळ काढावा लागतो आणि आपल्या हक्काचा घ्यावा लागतो. बरोबर. वा ताई, आणि तोच तुमच्या हक्काचा वेळ तुम्हाला मिळावा म्हणून अर्थातच आम्ही हा 16 सख्यांचा कार्यक्रम घेऊन आलेलो आहे. तर छान मस्त खेळायचं, एन्जॉय करायचं. हा, ओके. आणि आता आपण जाऊया ह्या ताईंकडे. ताई नमस्कार. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव तेजस्विनी अमित देवघरे. तेजस्विनी ताई. हा. बरं, ही ताई लाल फुल जे काय अगदी लावून आलेले इथे, हा एकदा बघू जरा असा. हा, ओ हो, क्या बात आहे. बरं, हे भाऊजीने आणून दिलं? नाही, हे माझ्या कष्टाचं, म्हणजे त्यांचं पण आहे माझं पण आहे. घरच्या झाडाचं आहे. अच्छा, घरच्या झाडाचं आहे. वा. बरं, तर किती वर्ष झालीत लग्नाला? 10 वर्ष होतील. 10 वर्ष. हा. काय प्रगती? मला 2 सोन्यासारख्या मुली आहेत. गोड. आता गेल्यात स्कूलला. प्रगती म्हणजे भाऊजींचं कसं चाललंय? हा, ते पण खूप. हा, हे प्रमोशन झालं की नाही? खूप झाला. हा, ते आम्हाला तेच प्रगती हवी आहे. आणि स्वतःचं घर सुद्धा घेतलं. अरे वा, क्या बात. एकदा जोरदार आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो. ताई तुझं नाव सांग बरं. साधना गणेश रणपिसे. साधना ताई. माहेर कुठलं? जुन्नर. आणि सासर? मनसर. वा, खूप छान. किती वर्ष झाले लग्नाला? 11 वर्ष. 11 वर्ष. हो हो. कसं आहे भाऊजींचं स्वभाव? हो, खूप छान आहे. ते मला खूप सांभाळून घेतात. वा. आणि आतापर्यंत खूप आम्ही मेहनतीने खूप आतापर्यंत इथपर्यंत आलोय. वा. बरं ताई, तुला काय वाटतं की हा जो स्त्रियांना किंवा सगळ्या ताईंना हा जो हक्काचा वेळ जो असतो ना स्वतःसाठी, कारण जबाबदारीमुळे तुम्ही इतक्या व्यस्त असतात की स्वतःसाठी वेळ नाही मिळत, तर हा जो स्वतःसाठीचा जो वेळ असतो तो कितपत महत्वाचा असतो? खरंच खूप महत्त्वाचा असतो, कारण प्रत्येक गृहिणी प्रत्येक जे घरात पण सांभाळते, बाहेरच्या पण नोकरदार जे जॉब करतात, शेतकरी पण बायका शेती सांभाळतात. मग त्याच्यामुळे त्यांना म्हणजे असं आयुष्यात असं एकदा तरी असे खेळ खेळलेच पाहिजे असं मला वाटतं. पण नोकरी करणाऱ्या सुद्धा ताई असतात, बरोबर? कायच वाटतं की गृहिणी असलेलं जास्त चांगलं की नोकरी करणारी जी ताई आहे? नाही, दोन्ही पण महत्त्वाचं आहे.
कारण मी पण स्वतः जॉब केलेले आणि आत्ता 2 वर्षापूर्वी सोडलं आहे. अच्छा, ओके ओके ओके. अर्थातच, कारण तितकीच मेहनत असते हो. आणि दोघी खूप घरासाठीच आपले कष्ट करत हो, असतात. कष्ट करत. वा, ताई तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आपल्या या खेळासाठी. आणि आता आपण जाऊया आपल्या या पहिल्या खेळाकडे. अर्थातच या खेळाचं नाव आहे उंच माझी उडी ग. खेळाचं नाव काय? उंच माझी उडी ग. हो हो, क्या बात आहे. हा खेळाचं नाव उंच माझी उडी ग. हा. आता हा खेळ असा आहे की तुमच्या समोर वेगवेगळ्या रंगाचे फुगे आहेत. पांढरा, सफेद, गुलाबी, निळा. हा, गुलाबी, पिवळा आणि पांढरा. अच्छा, निळा नाहीये का? नाही. बरं, ठीक आहे, हरकत नाही. हा, तर 3 रंगाचे फुगे आहेत. ओके. आणि तुम्ही सगळ्या ताईंनी एका पिवळ्या रंगाच्या फुग्याचे इथे त्या रेषेमध्ये व्यवस्थित अगदी एका लाईनीत उभं राहायचंय. मी समजा पांढरा रंग म्हटल्यानंतर पांढऱ्या रंगाच्या फुग्याचे ते उडी मारायचे. गुलाबी म्हटल्यानंतर गुलाबी रंगाच्या फुग्याचे ते उडी मारायचे. जी ताई चुकेल ती ताई बाद आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. ओके. अशा 4 ताई बाद होणार आहेत आणि 6 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. ओके, कळले तुम्हाला? नक्की. हा, कारण बघा आपलं हुकमाची राणी व्हायचंय. ओके. आणि मग आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला. मी सगळ्या ताईंना विनंती करतो की पिवळ्या रंगाच्या फुग्याच्या इथे जरा सगळ्यांनी छान व्यवस्थित उभं राहा. या बरं. नियम माहिती आहेत ना? जे ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. हा, ओके, रेडी? ठीक आहे. आणि पहिला रंग आहे गुलाबी, पिवळा, गुलाबी, पिवळा, गुलाबी, गुलाबी. ताई तू बाद झालेली आहेस, तू बसू शकतेस. ओके, व्हेरी गुड. बरं ताई, तू कशी उडी मारली? हा, गुलाबी म्हटल्यानंतर जागेवरतीच. ओके, हरकत नाही, खूप छान. पिवळा, सफेद, पांढरा, ताई तू रेषेवरती पाय दिला होता. ताई तू बाद झालेली आहेस, तू बसू शकतेस. ओके, 2 ताई बाद झालेल्या आहेत. पिवळा, सफेद, गुलाबी. अरे कुठला नाक करताय माझ्यावर? हा, पाणच माझ्यावर नाही दिलं. बरं, ठीक आहे, हरकत नाही. ओके, पिवळा, पिवळा, गुलाबी, पिवळा, गुलाबी, सफेद. ये दफा. गुलाबी, पिवळा, पिवळा. ओके, पिवळा, सफेद, अजून एक ताई बाद होणार आहे. बघूया कोण आहे ती ताई. व्हेरी गुड. सगळ्यांनी मस्त खेळतायत. व्हेरी गुड, क्या बात आहे. हा, आणि रंग आहे पिवळा, पिवळा, गुलाबी, पिवळा, पिवळा, सफेद. ताई खूप छान खेळत होतीस, पण उशिरा उडी मारलीस, त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस. ओके, तू बसू शकतेस. आणि अशा पद्धतीने 4 ताई बाद झालेल्या आहेत आणि 6 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन, एकदा जोरदार टाळ्या. व्हेरी गुड. पण ज्या ताई बाद झालेल्या आहेत त्यांना सुद्धा आम्ही नाराज करणार नाही आहोत. त्यांना सुद्धा 16 सख्यांच्याकडून मिळते भेट वस्तू. ताई तुझं नाव सांग बरं. सारिका रोहिदास भालेराव. सारिका ताई, पुढच्या खेळामध्ये आली आहेस, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतं. बरं, असे खेळ आधी कधी खेळली होतीस? नाही, पहिल्यांदाच खेळ. कधीच नाही खेळली? नाही, आज पहिल्यांदाच खेळते. पहिल्यांदाच खेळ. ऐके सुद्धा अख्खं महाराष्ट्र बघणार आहे. हो, खूप छान वाटते. तसं वाटते. आता लय भारी वाटते. आता लय भारी वाटते. ओके, पण हुकमाची राणी होणार आहेस. हो, व्हेरी गुड. हा ताई, आता माईक दे बरं. ताई कसं वाटतंय? खूप छान वाटते. 30व्या खेळात आली आहेस तू. हो. हा, आता हळूहळू एक एक खेळ अवघड होत जाणार आहेत.
काही हरकत नाही, ट्राय करू. ट्राय पण होणार ना हुकमाची राणी? हो नक्की. बोल बघू, मीच होणार हुकमाची राणी? मीच होणार हुकमाची राणी. मग मला का फाईट मग? तुम्हाला नाही, हा, मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. क्या बात आहे, खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तुला. ओके, सगळ्या ताईंना शुभेच्छा. मस्त खेळायचंय. ओके ताई, तर आता ह्या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. हा, एक स्ट्रॉ धमाल. हा, आता हा खेळ कसा खेळायचा ते तुम्हाला मी दाखवतो. तुमच्यासमोर 5-5 स्ट्रॉ आहेत, एक बाटली आहे. एका वेळी एकच स्ट्रॉ या बाटलीमध्ये टाकायचे आहेत. असे 5च्या 5 स्ट्रॉ बाटलीमध्ये टाकायचे आहेत कमीत कमी वेळेमध्ये. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये 5च्या 5 स्ट्रॉ बाटलीमध्ये टाकेल ती असणार आहे विजेती. अशा 3 ताई विजेत्या होणार आहेत आणि 3 ताई बाद होणार आहेत. ओके, हा, तर आता हे स्ट्रॉ कसे टाकायचे ते बघायचे. हा स्ट्रॉ असा घ्यायचा आहे, एक हात मागे इथे असा ठेवायचा आहे. आणि असा टाकायचा. ओके, हा, अशा पद्धतीने 5च्या 5 स्ट्रॉ टाकायचे आहेत. ओके, कळलेलं आहे ताई? काही प्रश्न आहेत? नाही. नक्की? हो. ओके, ये बरं. हा, ये ताई, प्रत्येकाने आपापली जागा घ्या व्यवस्थित. ओके, हा, 1 2 3 म्हटल्यानंतर. हा, रेडी? तयार आहेत तुम्ही? ओके, आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. टेबलाचा आधार घ्यायचा नाही, टेबलाचा आधार घ्यायचा नाही. हा, हात दोन्ही हात मागे, दोन्ही हात मागे. हा, शाबास, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड, मस्त. दोन्ही हाताने ठेवायचा नाही, दोन्ही हाताने स्ट्रॉ ठेवलेला आहे. ओके, नाही रे, चालू ठेवायचं, चालू ठेवायचंय. हा, चालू ठेवायचंय. हा, हा, पडलं पडलं. हा, आता ठेवलं. हा हा, शाबास. ओके 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 ओके. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. साही ताई खूप छान खेळल्या. हा, आणि आधी पहिल्या क्रमांकाची ताई सांगतो. ती ताई आहे कांचन ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जी आपल्या शेवटच्या खेळाकडे गेलेली आहे. आणि 3 ताईंमध्ये खूप चुरस झालेली आहे आणि अत्यंत निर्णय घेताना सुद्धा आम्हाला जरा खूप वेळ लागला. सेकंदाचा फरकाने विजेती झालेली आहे. दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे, ती ताई आहे अश्विनी ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि तिसऱ्या क्रमांकाची ताई आहे सुप्रिया ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या. तिन्ही ताईंचं खूप खूप अभिनंदन. आणि 3 ताई बाद झालेल्या आहेत, पण तुम्हाला आम्ही असं जाऊ देणार नाही आहे. 16 सख्यांच्याकडून तुम्हाला भेटवस्तू देण्यात येणार आहे. मंडळी, शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच, पण त्याआधी सुरू करूया आपला अत्यंत महत्वाचा असा भाग, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. आणि या भागामध्ये आपण एक एक पत्र आपण प्रत्येक ताईंना लिहायला सांगत असतो. आणि सगळ्या ताईंनी ते पत्र लिहिलेलं आहे त्यांच्या त्या खास व्यक्तीसाठी, जी व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची आहे. पण त्यातली काही 2 निवडक पत्र आज आपण इथे वाचणार आहोत. तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी आपण जाऊया या ताईंकडे. ताई, तुझं नाव सांग बरं. पूजा सागर चापकी. पूजा ताई, कोणासाठी पत्र लिहिलंय? बाबांसाठी. बाबांनाच का लिहावं असं वाटलं पत्र? कारण त्यांना जे चुका झाल्यात त्यांना माफी मागावी यासाठी. पत्र वाचू शकतो? हा, वाच. प्रिय बाबा, नमस्कार. तुम्ही लहानाचे खूप मोठे केलेत, सर्व गोष्टी पूर्ण केल्यात, सर्वांना समजून वगैरे घेतले, पण काही कारणांमुळे मी तुमचे मन दुखावले, त्यासाठी मला माफ करा. काही चुकांना माफी असते, काहींना नसते, तरीही मी तुम्हाला माफी द्या असं बोलते. बस. याआधी अशी कधी माफी मागितली होतीस बाबांकडे? कधी फोनवरती किंवा प्रत्यक्षात? हा, मागितली. पण ताई, माफ कर, म्हणजे मी अगदी खूप वैयक्तिक गोष्ट मी विचारतो. काय असं झालं होतं, काही घडलं होतं? म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध लग्न झालं त्याच्यामुळे. आणि किती वर्ष झाले बोलत नाही? 5 वर्ष झाली. आणि लग्नाला किती वर्ष झाली? 5 वर्ष झाली. 5 वर्षापासून ते बोललेच नाही.
तू कधी प्रयत्न केला त्यांच्याशी? हा नेहमी म्हणजे गावी वगैरे जाते बोलते पण ते नाही अरे माहेरी जातेस, घरी पण जातेस, पण ते बोलत ते बोलत नाही. पण मग तेव्हा तू समोरासमोर बसून बोलून असताना तू व्यक्त केलंस. भरपूर वेळ झाले करू काय म्हणणं आहे त्यांचं? पण त्यांना एक्सेप्टच आहे अजूनपर्यंत. आईचं काय म्हणणं आहे यावं? आईचं काहीच म्हणणं नाही आहे, बाकी सर्व क्लिअर आहे, फक्त वडिलांचीच. आठवण येते त्यांची खूप. मी ताईंच्या बाबाला नक्कीच सांगेन, मी खरं तितका मोठा नाही, पण मला असं वाटतं की 5 वर्ष झालेली आहेत आणि ती तिच्या संसारात सुखी आहे, आनंदी आहे. मान्य आहे की तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टी तिने केलेल्या आहे, तर त्याचा तुम्हाला नक्कीच राग येणं स्वाभाविक आहे. पण मला असं वाटतं की आपण पण मोठ्या मनाने माफ करायला पाहिजे. ते तिच्या आयुष्यामध्ये सुखी आहे, तर तुम्ही सुद्धा तिला एकदा माफ करा, कारण तिलासुद्धा बरं वाटेल. ती तिला तुम्हाला सॉरी म्हणते. मला असं वाटतं की आमच्या ह्या भागातून आमचा प्रयत्न हाच असतो की हे एक पत्र म्हणजे नुसतं एक पत्र नाही आहे, तर दुरावलेल्या नात्यांना जवळ आणण्याचा सुद्धा आमचा खूप अगदी मनापासून प्रयत्न असतो आणि त्यासाठी खरं तर पत्र मनातला हा भाग आम्ही इथे सादर करत असतो. मी बाबांना एकदा विनंती करतो की हा भाग बघितल्यानंतर तुम्ही स्वतःहून ताईंना फोन करा, भेटायला बोलवा, ती धावत तुमच्याकडे येईल आणि हे जे दुरावलेलं नातं आहे ते पुन्हा एकदा जवळ येऊ द्या. ओके, आता आपण ह्या ताईंशी बोलूया. ताई, तुझं नाव सांग बरं. कांचन राहुल जाधव. कोणासाठी पत्र लिहिलं आहे? माझ्या आई आणि पप्पांसाठी. पण त्या दोघांनाच का पत्र लिहावंसं वाटलं? म्हणजे आम्ही 4 बहिणी आहे आणि 1 भाऊ आहे आणि आपण अशा समाजात राहतो की म्हणजे कसं मुलीचं वय झाल्यानंतरून समाज मुलीच्या आईवडील त्यांना कायम बोलतो की वय झालं आहे मुलीचं, लग्न करून द्या लग्न. पण त्यांनी कधीच असं केलं नाही. त्यांनी आम्हाला कायम सपोर्टच केला, करिअरच्या बाबतीत म्हणा काही पण. आणि कदाचित त्याच्यामुळेच आम्ही आज आमच्या घरामध्ये म्हणजे आम्ही 5 जणांमध्ये 3 जण इंजिनियर आहे आणि 2 जण टीचर आहे सर. वा. आणि म्हणून मला खूप अभिमानाने मी सांगते की आईवडील मला चांगले भेटले. हेच तुला पत्रातून व्यक्त करेन. पत्रातून हेच व्यक्त करायचं होतं की तुम्ही आमच्यासाठी खूप केलं. आणि मग हे पत्र वाचूया ना आपण? हो, हे पत्र वाचू शकते. आईवडिलांबद्दल सगळेच बोलतात, पण त्यांनी आपल्याबद्दल काय काय केलं आहे हे खूप कमी जणांना बोलायची संधी मिळते. आणि आज ह्या 16 सकाळच्या कार्यक्रमातून मला ही संधी प्राप्त झाली, त्यामुळे मी कार्यक्रमाचे खूप खूप आभारी आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच सदैव आमच्या बहीण भावंडांवर राहू द्या आणि असंच तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, हेच मी सांगू इच्छिते. नक्कीच ताई, आणि आज तुझ्या भावना पत्रातून व्यक्त केल्यास त्यांच्यासाठी त्या नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि मला खात्री आहे की ते सुद्धा तितकेच भावुक होतील. तर या पत्राच्या वाचनानंतर आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. हो. तेव्हा जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पत्र मनातलं या भागानंतर आता सुरू करणार आहोत आपण आपल्या शेवटच्या खेळाला. कसं वाटते ताई? खूप छान वाटतं. बरं वाटलं होतं असं शेवटच्या खेळापर्यंत येशील? नाही. हा? नाही. अशी खेळ खेळली होती आधी? हा, आज इतक्या वर्षांतर खेळून कसं वाटतंय खूप छान वाटतंय. ताई? कसं वाटतंय खूप भारी शेवटच्या खेळामध्ये आलेली आहेस? हो. हा विचार केला होता शेवटच्या? नाही, अपेक्षा तर नव्हती. आपल्या तिघींमधून एक कोणतरी उपमाची राणी होणार आहे, जिला मायक्रोवेव्ह मिळणार आहे. किती महत्वाचं आहे हे मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन? दोघंही असले तरी म्हणजे घरी नाही म्हटल्यावर काहीही मिळालं तरी हरकत नाही. पण जास्ती कसली इच्छा आहे? मायक्रोवेव्ह. म्हणजे त्याआधी उपमाची राणी व्हायला पाहिजे. हो मग होणार उपमाची राणी? हो नक्की. ये बात है. कसं वाटतंय ताई? मस्त मस्त एकदम छान शेवटचा खेळ वाटतंय. आहे. हो एकदम छान होणार वाटतंय. उपमाची राणी होणार? हो हो नक्की. पण हे सगळे खेळ खेळून कसं वाटतंय आज? वेगळं काहीतरी भरपूर दिवसात अनुभवायला मिळाला आज. अनुभवायला खूप छान वाटतंय. हो. ओके, व्हेरी गुड. आणि धन्यवाद 16 सख्यांच्या कार्यक्रमाला की त्यांनी आमची इच्छा पूर्ण केली. अच्छा, व्हेरी गुड ताई. आता बघा, तुमची इच्छा पूर्ण केली, कारण आम्हाला माहिती आहे की तुमच्या या सगळ्या जबाबदाऱ्या असतात. हा. त्या जबाबदाऱ्यांमधून थोडा तुम्हाला विरंगुळा मिळावा म्हणून 16 सगळ्यांचा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे. हा, आणि तो तुमच्यासाठी आहे, तुमच्या हक्काचा आहे. तेव्हा मस्त खेळायचं आणि आता हा शेवटचा खेळ आहे. तर तुम्हाला तिघींनाही पुन्हा एकदा शुभेच्छा हुकुमाच्या राणीसाठी. ओके, आणि या खेळाचं नाव आहे एक टप्पा या नाबाद. खेळाचं नाव काय? एक टप्पा ए नाबाद. हा, खेळाचं नाव काय? एक टप्पा ए नाबाद. हा, तर खेळाचं नाव एक टप्पा नाबाद. बरं, हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर ट्रे आहे. त्या ट्रेमध्ये जास्तीत जास्त तुमचे चेंडू अडकवायचे. जी ताई जास्तीत जास्त चेंडू त्या ट्रेमध्ये अडकवेल ती असणार आहे विजेती, त्याच्यानंतरची उपविजेती आणि नंतरची आहे ती 3ऱ्या क्रमांकाची विजेती. ओके, हा फक्त हा अत्यंत सोपा आहे. बरं, हा खेळताना हा टप्पा असा पडला पाहिजे. एक टप्पा नाबाद आहे की नाही, त्यावेळी टप्पा पडून तो गेला पाहिजे असा. हे बघा, टप्पा पाडायचा आहे.
मग ते 1 पडू दे 2 पडू दे, अत्यंत सोपं आहे. बघा हे बघा है ना, मी माझं लक्ष केंद्रित केलेलं आहे. असं जर केलं ना 100% तुमचा चेंडू अडकणार आहे की नाही. तुम्हा तिघींना शुभेच्छा. ओके, या बरं इथे, या ताई नंतर ताई तू, मग ताई तू. ओके, होऊन जाऊ दे. नाही, शाबाश, हे अडकलेलं आहे. मस्तच. ओ हो, व्हेरी गुड, मस्तच. 2 अडकलेले आहेत. थांब, हा रेडी, होऊन जाऊ दे. कवला रे बाबा एकदाचा. हा रेडी, 1 2 3. हा थांबा, 2 2 आणि 3. आता जर तुझा सुद्धा चेंडू अडकला तर तुमच्या दोघींमध्ये हा टाय होणार आहे. ओके, रेडी. आणि आता निर्णय तुमच्या समोर आहे. सगळ्यात कमी चेंडू ज्या ताईने अडकवलेले ती ताई आहे कांचनताई. पण कांचनताई, तू जरी तिसरी आली असलीस तरी पण 16 सेकंडच्याकडून ही भेटवस्तू. खूप खूप अभिनंदन. आणि जी उपविजेती ठरलेली आहे ती ताई आहे अश्विनी ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन अभिनंदन ताई, खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? खूप छान वाटतं. खूप छान. आज इंडक्शन मिळालेलं आहे, ते आता गरजेचं आहे. आता गरजेचं आहे. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी हा ती आहे सुप्रिया ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि अर्थातच हुकुमाच्या राणीला मिळणारे सन मराठीकडून माहेरचा आहेर, अर्थातच मायक्रोवेव्ह. हा मायक्रोवेव्ह. अभिनंदन अभिनंदन. त्या बाद एकदा जोरदार टाळ्या वाजत राहिला पाहिजेत. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. हुकमाची राणी झालेली आहेस तू. खूप छान वाटतंय. बरं, आता तू हुकमाची राणी झालीस ताई. ओके, हा. तसा कुठला हुकूम तू सोडणार आहेस की जो सगळ्या ताईंनी तो हुकूम पाळला पाहिजे? संसारात आपण आयुष्यभर हे करत असतो, कधीतरी आपली पण हे जगावी असं आपला पण अधिकार हा अधिकार असतो, स्वतःसाठी. स्वतःसाठी जगावं असं. अच्छा, हे हा हुकूम हा तिथे सोडावा असं वाटतंय. आणि मला खात्री आहे की हा हुकूम सगळ्या ताई पाळणार आहेत. ताई ताई तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. सुप्रियाताई, तुझं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन. तू हुकुमाची राणी झालेली आहेस. आणि मंडळी, आपली ही हुकुमाची राणी आज माहेरचा आहेर घेऊन तिच्या घरी निघालेली आहे आणि आपल्या घरासाठी काहीतरी मिळवलंय. हा जो आनंद तिच्या चेहऱ्यावरचा आहे ना, ह्या आनंदासाठीच आपण आपला हा खेळ सुरू केलेला आहे. तेव्हा भेटूया ह्याच आनंदासाठी तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.